हॅलो हाय नमस्ते. मी दिवाणी स्वागत करते तुमचं आपल्या इंडियन मॉम इन हा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर जस्ट माझं आवरून झालं आणि आता शेटनचं आवरणं चाललं आहे आणि मुलांचं पण आवरून झालं आणि आता आवरून ते ब्रेकफास्ट करत आहेत आणि आमचा भाऊ तो पण वरती आवरतो आहे आणि सगळीकडे आवराआवरी चालली आहे. आमच्या समोरचा जो कोंबडा आहे तो पण आवरणे म्हणजे तो आरवतो सकाळी. तुमच्याकडे पण कोंबडा सकाळचाच आरवतो का? मला ना खूपच आवडते आवराआवर करायला. मी दिवसभर हे आवर ते आवर हेच माझं चालू असतं आणि त्याने मी इतकी थकून जाते की मला मग मी टाईम हवा असतो. मग मी माझ्या मैत्रिणींना कॉन्टॅक्ट करते आणि मग आम्ही सगळे मिळून ठरवतो कुठेतरी आवराआवरी मी टाईम स्पेंड करायला. काय आहे ना मला खूपच आवडतं ॲक्च्युली आवराआवर हा शब्द, म्हणून मला ना मी सारखंच आवरतच असते. बहुतेक हे गाणं आहे ना माझ्यावरच बनवलं गेलं असेल. आवारा हूँ आवारा हूँ. नमस्कार मंडळी, आवराआवरीच्या गॉसिप गर्लच्या आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही ओळखलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. येस ऑफकोर्स वन अँड ओनली दिवाणी हिच्यावर. बाई काय हे प्रमोशन आणि काय हे सगळं चाललं आहे काय कळतच नाही आहे बाबा. इतकी चॅप्टर आहे ना, इतकी चॅप्टर आहे ही. तर म्हणजे आधी थोड्या तरी कॉमेंट्सला रिप्लाय करत होती, पण तिला हे प्रमोशन करायचं होतं तर त्याच्या आधीपासून आणि नंतर हिने थोड्या कॉमेंट्सला अजिबातच कॉमेंट्सना रिप्लाय करणं बंद केलं. कारण हिला माहिती होतं की अशी तोंडावर आपटणार आहे ना आणि मग कुठेच काही बोलायला आणि हे करायला जागा नाही उरणार. आणि लोक इतकं बोलतायत, इतकं बॅकलॅश, तरी पण ही बाई जरा पण धुंकून पण बघत नाही. म्हणजे खरंच मला असं वाटतंय की ह्या लोकांची कसली चमडी आहे, कशाचे बनले ते लोक. अक्षरशः गेंड्याच्या कातडीचे बनलेत. काही यांना फरक पडत नाही. ती तिथे एक बोंबली एवढे पराक्रम करून ढिम्म तिच्या चेहऱ्यावरची माशी हलत नाही तशी. आणि ही एक हिला इतकं बोलतायत लोक, तर एकदा काय रिप्लाय करावा किंवा एकदा लोकांना सॉरी म्हणावं किंवा काहीतरी. तू सॉरी नाही म्हणू शकत तर तुला जर वाटतं की तू बरोबर आहेस तर तुझी साईड तू क्लिअर कर. ते पण नाही, म्हणजे काही नाही, अगदी बिंदास परत तोंड उचकटून व्लॉग टाकायला सुरू. आणि अशा लोकांचा, काही फालतू लोकांना अक्षरशः इतका कैवार आहे ना, इतकं त्यांनी घेतले ना त्यांचा कैवार की त्यांना असं बोलू नका, त्यांना तसं बोलू नका, तिला असं बोलू नका, तिचं हे आहे, तिचं स्ट्रगल आहे, तुम्हाला काय माहिती, तुम्ही करून बघा. अरे काय आहे, काय प्रॉब्लेम काय आहे? पटतं, काही लोकांना पटतं, काही लोकांना नाही पटत. म्हणून काय सगळ्यांनीच तुमच्या होला हो मिळवायचं का? म्हणजे ही जबरदस्ती आहे ना, ही मला कळतच नाही. काही लोकांची काय जबरदस्ती आहे. तुम्हाला आवडतं ते दुसऱ्यांना आवडलंच पाहिजे किंवा त्यांनी पण तसंच बोललं पाहिजे, फक्त चांगल्याच कॉमेंट केल्या पाहिजेत. नाही आवडलं तर नाही बोलण्याची मुभा नाही आहे का कोणाला? इतकं काय आहे त्याच्यामध्ये? आणि चला म्हणजे काहीतरी एकदमच बेकार कॉमेंट केली आहे, एकदमच घाणेरडी कॉमेंट केली आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीला एकदम असं धारेवर धरताय तर गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला तर कदाचित माहितीच नाही आहे की वाईट कॉमेंट काय असतात. म्हणजे गजाली गँगचा जो पॉडकास्ट आहे ना, चड्डू पॉडकास्ट, त्या चड्डू पॉडकास्टच्या खाली एक कॉमेंट आली आहे. ते न्यूएस्टमध्ये जा आणि ती कॉमेंट वाचा आणि तुम्हाला कळेल की वाईट कमेंट कशाला म्हणतात. तुम्हाला येतात ना त्या तर खूपच थिल्लर कॉमेंट आहेत, नथिंग. म्हणजे ती पण एवढ्या एक्सटेंटची वाईट नाही आहे, बऱ्यापैकी वाईट आहे. ह्याच्यापेक्षा भयंकर वाईट कमेंट्स येतात आणि आम्ही झेलतो त्या. तुमच्यासारखं नाही उगाचच काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींचा एकदम. आणि ज्या व्यक्तीचं चॅनल आहे, जिला बोलतायत तिला तर काही पडलीच नाही आहे. ती ना तुमच्या बाजूने बोलते ना त्या व्यक्तीला काही उत्तर देते. ती तर एकदम मी नाही त्यातलीच तिची गत आहे. म्हणजे ॲटलिस्ट एवढी 4 लोक आपल्यासाठी कोणाला तरी धारेवर धरतायत, उलटपुलट बोलतायत, तर एकदा त्या माणसांना तरी अप्रिशिएट करावं. इतका काय, ह्याला म्हणतात माजोरडेपणा. तो या हाच्या अंगात कुठून भरलाय. आणि तुमच्या भक्तीला बॉस सलाम.
म्हणजे काय म्हणावं काय, हे कुठले भक्त आहे, कुठल्या लेवलची भक्ती आहे. त्या खाजमेरावरून बऱ्याच कमेंट आल्या. त्यामध्ये कितीतरी लोकांनी सांगितलं होतं की तू दाखव तुझ्याकडे काय कलेक्शन आहे. तू एखादी तरी काही साडी घेतली आहेस किंवा ड्रेस पीस घेतला आहे किंवा काय घेतलं आहेस त्यांच्याकडनं. तू दाखव तुझ्याकडे काय आहे, नंतर आम्हाला घ्यायला सांग. किंवा तुला शेटन काही बोलत नाहीत का, म्हणजे अशा लोकांना घरचे काही बोलत नाहीत का, ह्यांना तर नाही कळत, पण तो तर एक सुज्ञ माणूस वाटत होता, तर तो पण नाही सांगत का. अहो या बायका काही विचारत नाहीत. आणि शेटनचं म्हणाल तर शेटनचं काही काही म्हणजे काही एक चालत नाही. फक्त नंदी बैल आहे तो, गुबु 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 गुबु. सो प्रश्नच नाही आहे त्याचं काही कॉल घेण्याचा किंवा तो काही डिसाईड करण्याचा. हिने म्हटलं शेटन बघा ना, शेटन आपण इथे जाऊया ना, शेटन आपण हे घेऊया ना, की शेटन ओके तुला जमणार आहे का राणी, तुला होणार आहे का, तू आता पळशील लगेच, नको जाळ होईल राणी, तू नाजूक आहेस राणी, तू कशी लाल लाल झालीस. असं वाटतं ना शेटन. अरे कसला शेटन का फेटन आहे तो. अरे कुठे कुठे असे ह्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं बॉस, अशा नवऱ्यांचं, एवढ्या गोडगडुल्या अगदी आपल्या राणीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या. म्हणे तू लाल लाल, कोणी सांगितलं होतं ती मिरची खायला. आणि उगाचच एवढीच जर तिखट लागली ना, मी तुम्हाला सांगते खरंच मंडळी, इतकी जाळ मिरची, म्हणजे जर इतकी तिखट जाळ मिरची तुम्ही खाल्लीत आणि म्हणजे अख्खी नाही खाल्ली, भले तुम्ही एक छोटासा बाईट घेतला, तरी ते इतकं लगेचच पाणी पिऊन शमण्यासारखं तिखट असतं का, लगेच ते कमी होतं का. तिच्या ॲक्शनवरून तुम्हाला असं वाटत होतं की तिने ॲक्च्युली ते एवढं असं त्याची पूर्ण टेस्ट घेतली किंवा ते पूर्ण टेस्ट अब्झॉर्ब केली आणि तिला खरंच त्या एक्सटेंटला तिखट लागलं होतं, ज्या अर्थी तिने ते पटकन ग्लासमधनं पाणी प्यायली आणि लगेच जशी पटपट पटपट बोलायला लागली. आणि किती ती ॲक्टिंग, ते ऑलरेडी ते फिक्स होतं. जसं तो बोलला ना की तू खाणार तर तू पळशील, ते ते माझ्या हातामध्ये, नाहीतर तू उगाचच पळत सुटशील बघ, असं म्हटल्यावरती तेच तिने डोक्यात फिक्स केलं होतं की असं करायचं आणि ॲक्टिंग करायची आणि बस आपण दाखवायचं की ओ आय एम सो क्यूट. पागलबाई, एवढं ॲक्टिंग करायची आहे ना, एवढीच जर तुला असं वाटतं ना की तू खूप भारी काहीतरी आहेस आणि तू लोकांना असं काहीतरी दाखवून असं खूप भूल पाडू शकते वगैरे, तर थोडं ना अजून एक्सटेंड तरी करायचं, थोडं जरा अजून दाखवायचं ते खाल्ल्यावर हा तर काही जातच नाही आहे वगैरे, असं असं जनरली हे असं होतं. लगेच आपलं पाणी पिऊन झालायचं, लगेच नॉर्मल झाली आणि म्हणून तिखट जाळ आहे आणि हे काय माहिती तरी आहे का उगाच आपल्या. एक व्हिडिओ तर पूर्णच्या पूर्ण साफसफाईच दाखवत बसली बाई. काय नाही तर आपलं मी कसं सोफा क्लीन करते, माझ्याकडे केवढं भारीचा व्हॅक्यूम क्लीनर आहे, हां कॉस्टली आहे आहे पण इट्स वर्थ इट. ओके बाई तुझं काय. हां ते कॉस्टलीवरून अजून एक गोष्ट आठवली. हिला कोणीतरी लिहिलं होतं की तू काय बाबा एकदम सगळेच ब्रँड्सच वापरतेस, अजिबात ब्रँडशिवाय काही घालत नाही, नेहमी दाखवतच असतेस की माझ्याकडे हे ब्रँडचं आहे, ते ब्रँडचं आहे, हे टॉप आहे, ही पर्स आहे, हे शू आहेत, असं सगळं तू दाखवत असतेस. तर म्हणजे काय आहे, तो शेटन नुसता बिचारा एवढा मेहनत करून कमवतो आणि तू उडवतेस, बस हेच आहे तुमचं, असंच चालतं वाटतं. तर म्हणते आय हॅव ऑलवेज बीन अ सेल्फ मेड वुमेन आणि जे पण मी काही आत्तापर्यंत कमावलं आहे ते स्वबळावर कमावलं आहे. आय अर्न सो आय स्प्लर्ज, दॅट्स इट. ओ माय गॉड, रिअली तुला कळतं का बाई, तू काय बोलतेस. एकतर तर तुझ्या त्या इंग्लिशचे तर 12च वाजलेले आहेत पूर्ण. आता काय बोलू त्याच्यावर, मला काय बोलायचंच नाही आहे. त्या मुलांबरोबर 4 वाक्य बोलता येतात तुला. ते बोलताना तर मला नेहमी ती कभी खुशी कभी गमची काजल आठवते. ओ हॅलो मिसेस ब्राईटली, ओ हॅलो शुगर, वुड यू लाईक टू हॅव सम टी? Oh yes, with a drop of lemon in it. Oh, you want something to go with it? Cookies, please. Cookies. Aha, lovely. Oh, how are you today? How was your day? How was your day in school?
What teacher taught you today? What you had for lunch? Oh wow, good job. बास एवढंच. आणि मग बोलायचं मराठीत बोलूया ना, आपण मराठीत बोलायचं, तुला येणार, मराठी शिकायचं, आपण घरात मराठी बोलायचं, स्कूलमध्ये इंग्लिश बोलायचं. मग कशाला स्वतःच कन्व्हर्सेशन स्टार्ट करते इंग्लिशमध्ये. आणि सगळी नाटकं बंद करा, सगळं समजतं आम्हाला. सगळं ते दाखवायचं की आम्ही किती रूट्सची एकदम कनेक्टेड आहोत आणि आम्ही मुलांवर कसले भारी संस्कार करतो. कसलं भारी आहे ना. आली मोठी. हां, तर मुद्दा हा होता की तर सेल्फ मेड वुमन आणि असंही काय कमवते की इतकं ही स्प्लर्ज करू शकते. आणि जसं काय सगळे गोष्टी अक्षरशः एक एक ती हजार डॉलरच्या गोष्टी म्हणे स्वतःसाठी स्वतः घेतल्यात. मग फर्स्ट कॉपी घेतेस वाटतं. नक्कीच. म्हणजे आता तर मला डाऊट होता, तो तर आता मला एकदम यकीनमध्ये बदलला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर स्पेंड करणं किंवा कधीतरी स्वतःसाठी गोष्ट घेणं, त्याला सेल्फ गिफ्टिंग म्हणतात. सेल्फ मेड वुमन नाही. स्वतःच्या बळावर आलीस का गं? तिथे US कशी पोचलीस ना ते आम्हाला माहिती आहे. पूर्ण ट्रॅप लावला होता इंटरनेटवर. त्याच्यात बरोबर जाळ्यात मासा अडकला आणि पोचलीस. तर त्याला नाही म्हणत सेल्फ मेड वुमन. असं बोलणं म्हणजे तिथे ज्या बायका धक्का खात आहेत आणि ज्या आता काहीतरी एका सर्टन पोझिशनवर, सर्टन लेवलला, एक सर्टन उंची त्यांनी गाठली आहे, त्यांचा शुद्ध अपमान आहे गं बाई. काय बोलतेस तू? सेल्फ मेड वुमन ती असते जी घरातल्या नेसेसिटीजची काळजी घेते, घरामध्ये फॅमिली साठी काहीतरी करते किंवा फायनान्शियली सपोर्ट बनते. त्याला म्हणतात सेल्फ मेड वुमन. तुझं काय आहे? हे जे स्वतःवर स्प्लर्ज करणं, स्वतःवर नुसतं पैसे उडवणं, एन्जॉय करणं, फक्त स्वतः मी 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 ह्याला सेल्फ ऑब्सेस्ड म्हणतात, नॉट सेल्फ मेड. प्लीज गेट इट क्लिअर इन युअर हेड. आता मी जास्त कॅमेराकडे बघत नाही आहे, कारण इथे एवढं दुकानात छान छान आहे ना, तर माझं लक्ष जात नाही आहे. म्हणजे मी हे सगळं बघण्यातच गुंग झाली आहे, तर त्याच्यामुळे माझं कॅमेराकडे बघणं होत नाही आहे आणि मी कॅमेराकडे बघून बोलत नाही आहे. बरं झालं, उपकार झाले. नेहमी अशीच राहा, नेहमी ना इकडे तिकडेच गुंग होऊनच राहा बाबा. नको बघूस कॅमेराकडे. सारखं आपलं कॅमेराकडे बघून बोलून ते गोष्टी दाखवायच्या ऐवजी कुठे काय गेली आहे ते दाखवायच्या ऐवजी आपलं नुसतं तेच एवढा कन्सिलर थांबलेलं थोबाड दाखवत बसते. त्याला काय रिकी पॉन्टिंग वगैरे समजते का तू? का ऑस्ट्रेलियन प्लेयर वगैरे असं काहीतरी समजते? असे पांढरे पट्टे लावून फिरत असते डोळ्याच्या खाली. आणि शेटन बस कर, एक्स्ट्राचं उगाचच काही बोलू नका तुम्ही पण. काहीतरी म्हणे की लाल झाली. कुठल्याच अँगलने ती लाल वाटत नव्हती. तुम्हाला काय तुमच्या डोळ्यात काय प्रॉब्लेम आहे का हो? तुम्हाला ती काय लाल काय वाटते आणि काय वाटते ते काय बोलायचं? बोलतो लाल झाली. मला तर ती पांढरी फट्टकच दिसत होती. शरीरात रक्ताची कमी असलेली माणसं दिसतात ना तशी. त्यात भरीसभर म्हणून ते चट्टे ओढते. किती दिवस मंडळी माहिती आहे, मी किती दिवस शोध लावत होती की ह्यांच्या घरात नेमकं प्ले रूम आहे कुठे. म्हणजे ही नेहमी म्हणायची, जेव्हा तिथून पण आली होती ना UKवरनं, तेव्हा पण म्हणाली फ्रिया आणि फ्रौर्य हे तर खूपच खुश झाले. नुसतं त्यांना काही इतके दिवसांनी त्यांना त्यांचं प्ले रूम दिसलं आणि ते लोक प्ले रूममध्येच खेळायला लागले. सो दे वर सो हॅपी टू लुक ॲट देअर प्ले रूम अँड प्लेईंग ऑल द टाईम. आणि ते लोक खूप खुश होते आणि त्यांना खूप मजा आली. तर तेव्हाच मी विचार करत होती की प्ले रूम कुठे. आणि नंतर जेव्हा ते व्हिडिओमध्ये असं दाखवायची, काही शूट करायची तेव्हा घरामध्ये, तेव्हा पण मी शोधत असायची की प्ले रूम नेमका आहे कुठे, दिसत नाही आहे. मी हिची होम टूअर पण बघितली, प्ले रूम काय दिसेना. मग आता परवा प्ले रूम आवरते म्हणून मी म्हटलं आत्ता मला चांगला चान्स बसला, आता बघते कुठे हिची प्ले रूम. तर तिथे सोफा ठेवला आहे ना, तिथे साईडला असं एक कॉर्नर केला आहे आणि त्या कॉर्नरमध्ये असे मॅट्स टाकले आहेत, ते प्ले मॅट्स टाकले आहेत. आणि तिथेच असं एक काइंड ऑफ असं सगळे टॉईजचं वगैरे असं सेक्शन केलं आहे, काइंड ऑफ असं कबर्ड केलं आहे. त्याच्यामध्ये सगळे टॉईज अरेंज वगैरे केले आहेत. त्याला ही बाई प्ले रूम म्हणते. बाई ती रूम आहे का? रूम कशाला म्हणतात?
जरा डेफिनेशन बघ. रूम कशाला म्हणतात? त्याला दरवाजा आहे का, खिडक्या आहेत की काय आहे, की बंदिस्त खोली आहे? तुझ्या भाषेमध्ये ना खोली खोली जी असते ना त्याला इंग्लिशमध्ये रूम म्हणतात. हा तर एरिया आहे. यू कॅन से प्ले एरिया और कॉर्नर, प्ले कॉर्नर. रूम काय रूम? कोणी काही करेक्शन केलं की मग त्यांच्यावर रुसायचं आणि मग बोलायचं की मी ना असंच बोलते, मला आता जे माहिती आहे तेच मी बोलणार आहे आणि मी आता काही क्लॅरिफिकेशन देणार नाही आहे. ऑलरेडी आता ते टॉपिक ओव्हर झालेलं आहे आणि मग हेच स्वतःच सुनवायचं लोकांना. म्हणजे लोकांसाठी टॉपिक लोकांनी ओव्हर करायचा, पण मी लोकांना परत 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 पोक करणार, परत 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 तिथेच तिथेच टोचून बोलणार. पक्की शाणी ग तू, घारीगोरी. जे भक्त पण हिच्यासारखेच त्या स्कॉचच्या बियांना स्कॉचच्या बिया बोलत होते. स्कॉचच्या बिया भिजत घाल म्हणतात. आणि हिला मी टाईम आणि हे सगळं आणि जसं काय असं दाखवते की असं काहीतरी वेगळंच एक्स्ट्राचं हिला काहीतरी काम आहे आणि खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करते. नॉर्मल तर आहे बाई, जे सगळ्या बायका घरात करतात तेच करते. ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने घरात बायका काम करतात. तू काय करते ग नाजुका? हां, एवढ्याशा गोष्टीला नुसतं त्याच्यात पण तिला एवढं रोना असतं हिचं की मला वेळच मिळत नाही स्वतःसाठी, मला असं नाही, मग मला मुलांमध्ये नाही मिळत आणि मग असं होतं, मग तसं होतं, मग आता मला मी टाईम, मग मी स्वतःला तर पॅम्पर करणार आहे. अरे तू अजून किती पॅम्पर होणार आहे? ओव्हर पॅम्पर झालीस तू. ते शेटनने तर काय तुला पॅम्पर म्हणजे पॅम्पर घालायचं तेवढं बाकी ठेवलं आहे तुला. नेल सलॉनमध्ये जाऊन पेडिक्युअर केलं म्हणजे, आणि कशाचंही हाईप करायचं. बस इंडियामध्ये ना बेस्ट, म्हणजे मी आत्तापर्यंत हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. हे जे पार्लर ट्रीटमेंट्स वगैरे ती बोंबली जे बोलते ना की तिथे असं विशेष काही करून मिळत नाही, इंडियामध्येच खूप छान असतं. ते भले ती कशीही असू दे, एकदम वाह्यात बाई असू दे, पण ती काही गोष्टी मात्र बरोबर बोलते आणि खऱ्या बोलते. तर ते बरोबरच आहे. त्याच्यामुळे तू इंडियन्सना नको सांगू की कसलं भारी सलॉन आहे आणि इतक्या वेळ मसाज केला आणि ह्या केला आणि त्या केला. सलॉन सर्व्हिसेस आर बेस्ट इन इंडिया. याचं काही कम्पॅरिझनच नाही होऊ शकत. सो जस्ट गप्प बस. समजलं का? तुला काय वाटलं मी काय बोलणार आहे? ते लुक दाखवण्याचं ऑब्सेशन आणि काय ते एकदा दाखवलंस ना, जाताना दाखवलंस ना, मी असं छानसं हे घातलं आहे, छानसं ते घातलं आहे, छानसं कानात घातलं आहे, छानसं डोक्यात घातलं आहे आणि छानसं तुम्हाला पण उल्लू बनवत आहे, झालं ना? मग परत तिकडे जाऊन तिकडे पण परत मला तुम्हाला परत माझा एकदा लूक दाखवायचा होता, पूर्ण लूक दाखवायचं तुम्हाला राहूनच केलं, तर एकदा बघून घ्या. आणि मग ते म्युझिक वगैरे लावून असं असं बागडायचं, गिरक्या घ्यायच्या. काय गरज आहे? म्हणजे काय, कशाला गं बाई, कशाला लोकांना कशाला अत्याचार करता तुम्ही? दाखवा ना तुमच्या त्या शेटण्याला फेटण्याला, ज्याला काय त्याला भुलवायचं आहे भुलवा, त्याला दाखवा. गिरक्या घ्या आणि काय फिरक्या घ्या, त्याचं आमच्याशी काय घेणं देणं? आम्हाला कशाला, का आम्ही सहन करायचं तुम्हाला? आणि आम्ही एकदम नॉर्मल, एकदम प्रॉपर अशा व्यवस्थित बायका आहोत. आम्ही कशाला तुला बघून असं आम्हाला खूप छान छान आणि भारी वाटायला आहे? का वाटेल ना? इट्स अ कॉमन सेन्स. आणि ज्यांना बघायचं आहे ना तुला, म्हणजे तुला म्हणण्यापेक्षा हा तुला पण, म्हणजे ते मंदभक्तांना काय, त्यांना तुला पण बघायचं असतं. तर त्यांना तू काय घातलं आहेस, काय नाही घातलं आहेस, आणि तू कुठला ड्रेस घातला आहेस, कुठचं वॉच घातलं आहे, कुठलं इयरिंग्स घातलं आहे, ते तुला जर त्यांना दाखवायचं असेल आणि त्यांना ते बघायचं असेल, तर नॉर्मल जो तू फर्स्ट लुक जेव्हा तो उभी राहिलीस आणि दाखवला ना, तसा नॉर्मल दाखव. म्हणजे त्यांना कळेल, त्यांना जे पाहिजे ती नेसेसरी इन्फॉर्मेशन पोचल्याशी मतलब. तू काय कुठली मोठी हिरोईन नाही आहे असं नाचत आणि बागडत आणि काहीतरी फुलपाखरू मॅड किती दिसते, फुलपाखरू घारगर फुलपाखरू. पाखरू नाही आहेस, पातरू आहेस, पातरू. आणि एका ताईंनी हिला लिहिलं होतं की ही पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली सगळ्या कॉमेंट्स डिलीट करते. म्हणजे काय पण हिला थोडं पण सजेशनवाल्या कॉमेंट असतात ना, त्या पण डिलीट करते. तर हिने ना वेळात वेळ काढून फक्त आणि फक्त त्या कॉमेंटलाच रिप्लाय केलेला. आणि तो रिप्लाय असा होता
की अहो इथे मला कमेंट वाचायला वेळ नाही आहे आणि तुम्ही डिलीट करण्याच्या काय गोष्टी करता. मग आता कशी आलीस वाचायला. मग डॅम्बिस ग तू घरी घरी. पकडला पकडला पकडला. काकू नेक्स्ट टाईम ही असं काय बोलली ना तर तिथे ना पुढे असंच लिहा तुम्ही, पकडलं पकडलं. आली मोठी. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तुमची गणपतीची तयारी कशी चालली आहे, तुम्ही कोण कोण गावी जाणार आहात ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाच्या घरी गणपती येतात ते पण सांगा. चला तर मग स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, टेक केअर, बाय बाय, मासलामा, लव यू ऑल.